तर IT फील्डमध्ये यायचं तर तुमच्याकडे हाय क्वालिटी लॅपटॉप पाहिजे, चांगला कॉन्फिगरेशनचा डेस्कटॉप तरी पाहिजे. तर हे नेसेसरी आहे का? पण आता IT मध्ये जायचं म्हटल्यावर एक हाय क्वालिटी आपल्याला लॅपटॉप हवा असं थिंकिंग असतं. तर त्याबद्दल काय सांगाल? लॅपटॉप तर असावाच, कारण त्याशिवाय आयटीचं काम आपण करू शकत आणि नाही. कुठल्या कॉन्फिगरेशनचा आपल्याला लॅपटॉप लागेल तेही सांगा. अगदी करेक्ट. सो याचा अर्थ असा होत नाही की एकदम ब्रँड न्यू 70-80 हजार रुपये खर्च करावे किंवा 5,000चा EMI डोक्यात घेऊन रोज फिरावा असं होत नाही. कामापुरता असेल सफिशियंट आहे, कारण शेवटी कंपनी आपल्याला देणार असेल. रिफर्बिश नावाचे लॅपटॉप्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात, कुठूनही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय की इंडस्ट्रीमध्ये 3 इयर्स यूज केलेले लॅपटॉप ॲज इट इज बाहेर निघतात आणि त्याच्यामधला सगळा डेटा इरेज होतो आणि ते लॅपटॉप रेडी कंडिशनमध्ये आपल्याला वापरायला मिळतात, जे हार्डली 13 ते 15 हजारापर्यंत भेटतात. जनरली i5 अँड अबोव कॉन्फिगरेशन असावं. 8 GB इंटरनल रॅम असावे, जेणेकरून पुढच्या 5-6 वर्षात आपल्याला काही प्रॉब्लेम नाही फेस होत. तर हे कॉन्फिगरेशन असलं पाहिजे. ऍटलीस्ट रिफर्बिश पाहिजे, जेणेकरून हिटिंगचे प्रॉब्लेम, डेलिकेट असण्याचे प्रॉब्लेम हे सगळे अवॉइड होतात. एक बेसिक गरज भागते, बस झालं. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही 4 ID इन्स्टॉल करा, तुम्ही किती सॉफ्टवेअर टाका तरी ते हँग पडत नाहीत. म्हणजे तुमचं ऑनलाईन मीटिंग चालू आहे, सोबतच तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आणि त्यावरती तुम्ही डेमो देताय, तरी पण ते हँग नाही होणार. पण i3चा प्रॉब्लेम थोडासा होऊ शकतो, तो स्लो पडू शकतो. त्यामुळे i3ला प्रिफरन्स देऊच नका, i5 अबोव्हच घ्या शक्यतो.